गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन ड्यू टू सिंगल स्लिट. बरोबर आहे. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनमधला बेसिक डिफरन्स काय आहे बघा. इन केस ऑफ इंटरफरन्स मॅक्झिमा असतो, तो डिफ्रॅक्शन मिनिमा असतो. आणि इंटरफरन्स मिनिमा हा डिफ्रॅक्शन मॅक्झिमा असतो. ओके. सेकंड, इंटरफरन्समध्ये सगळ्या बँडची विड्थ सेम असते, डिफ्रॅक्शनमध्ये मात्र सगळ्या बँडची विड्थ सेम नसते. ॲज वी मूव्ह अवे फ्रॉम सेंट्रल मॅक्झिमा, विड्थ ऑफ बँड विल गोईंग ऑन इन्क्रीजिंग. इंटरफरन्समध्ये सगळ्या बँडची इंटेन्सिटी सेम असते, तर डिफ्रॅक्शनमध्ये इंटेन्सिटी मात्र सेम असत नाही. तुम्ही जसं सेंट्रल मॅक्झिमापासून दूर जाल, इंटेन्सिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. इन केस ऑफ इंटरफरन्स, ऑल ब्राईट बँड्स आर परफेक्टली ब्राईट. In case of diffraction, as we move away from central maxima, bright band will become less bright and dark band will become less dark. आता डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो, त्याचा इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व मी ड्रॉ करतो. तर हा झाला इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व. तुम्ही जसं सेंट्रल मॅक्झिमापासून दूर जाल, इंटेन्सिटी विल गोईंग ऑन डिक्रीजिंग. ओके. आता नीट लक्ष द्या. हा सेंट्रल मॅक्झिमा आहे. दिस इज फर्स्ट मिनिमा, दिस इज फर्स्ट मॅक्झिमा, दिस इज सेकंड मिनिमा, थर्ड मॅक्झिमा, थर्ड मिनिमा, लाईक दॅट. तर हा डिफ्रॅक्शनचा इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कर्व आहे. ओके. आता आपल्याला स्टडी करायचा नवीन पॉईंट, तो म्हणजे रॅलेज क्रायटेरिया. ओके. आता बघा, दोन ऑब्जेक्ट आहेत. टू ऑब्जेक्ट्स आर प्लेस्ड very close to each other, but there is no physical contact. Two objects are placed very close to each other, but there is no physical contact between them. Many times when you are going to illuminate this object, their shadows form, their images forms, they mix in each other like that. दोन ऑब्जेक्ट आहेत, ते एकमेकांना अगदी क्लोज ठेवले, पण त्यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे. हे ऑब्जेक्टला तुम्ही इल्युमिनेट केलं आणि ह्यांची इमेज, ह्यांची जॉमेट्रिक शॅडो तुम्ही ऑब्टेन केली ऑन स्क्रीन, तर बऱ्याच वेळेला असं दिसतं की यांचे जॉमेट्रिक शॅडो एकमेकांमध्ये मिक्स झाल्यात. मग अशा केसमध्ये पहिला ऑब्जेक्ट कुठे संपला आहे आणि सेकंड ऑब्जेक्टची शॅडो कुठून स्टार्ट झाली आपल्याला कळत नाही. आता कोणताही ऑब्जेक्ट असेल, त्याची जॉमेट्रिक शॅडो म्हणजेच त्याचा इंटरफरन्स पॅटर्न. तर बऱ्याच वेळेला दोन ऑब्जेक्ट जर एकमेकांना क्लोज प्लेस केलेले असतील विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट, देअर डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर्म, दे मिक्स इन ईच अदर. ओके. रॅलेज क्रायटेरिया इज theoretical technique to separate such geometric shadows. The Rayleigh's criteria is theoretical technique to separate such diffraction pattern. According to Rayleigh, there are three types of images: just resolved image, second well resolved image, and third unresolved image. ओके. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं. दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अगदी क्लोज प्लेस केलेत, पण त्यांच्यामध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट नाही आहे. अशा ऑब्जेक्टला तुम्ही इल्युमिनेट केलं बाय युजिंग मोनोक्रोमॅटिक लाईट, त्या ऑब्जेक्टच्या जॉमेट्रिक शॅडो फॉर्म होतात, त्या ऑब्जेक्टचे डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर्म होतात. हे डिफ्रॅक्शन पॅटर्न एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि त्या केसमध्ये मग पहिला डिफ्रॅक्शन पॅटर्न कुठे संपला आहे आणि सेकंड डिफ्रॅक्शन पॅटर्न कुठून स्टार्ट झालं हे आपल्याला कळत नाही. तर Rayleigh's criteria is a theoretical technique to separate, to just isolate such diffraction pattern. According to Rayleigh, there are three types of images: just resolved image, well resolved image, and unresolved image. मग आता जस्ट रिझॉल्व्ड इमेज म्हणजे काय बघा. आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन ऑब्जेक्टचे दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न फॉर्म होणार. हा पहिला ऑब्जेक्ट आहे, त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. हा पहिल्या ऑब्जेक्टचा डिफ्रॅक्शन पॅटर्न, हा झाला त्याचा सेंट्रल मॅक्झिमा आणि हा फर्स्ट मिनिमा. आता इमेज जर जस्ट रिझॉल्व्ड असेल, तर पहिला डिफ्रॅक्शन पॅटर्नचा जो मिनिमा आहे त्याच्यावर सेकंड डिफ्रॅक्शन पॅटर्नचा मॅक्झिमा येतो.
when central maxima due to second diffraction pattern lies just above the first minima due to other diffraction pattern, then image is called as just resolved image. एका डिफ्रॅक्शन पॅटर्नचा मिनिमा त्याच्यावर दुसऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नचा मॅक्झिमा लाईव्ह होत असेल तर अशा इमेजना म्हणतात जस्ट रिझॉल्ट इमेज. लक्षात आलं. या केसमध्ये डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमा इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑफ देम एक्स इज इक्वल टू वाय. लक्षात आलं. दोन सेंट्रल मॅक्झिमामधलं जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स असतं इक्वल टू डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर डिफ्रॅक्शन पॅटर्न. तर या इमेजला म्हणतात वेल जस्ट रिझॉल्ट इमेज. वेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू वन डिफ्रॅक्शन पॅटर्न लाईज अबव द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर डिफ्रॅक्शन पॅटर्न, देन इमेज इज कॉल्ड ॲज जस्ट रिझॉल्ट इमेज. स्क्रीनवर दिसताना सपोज करा ह्या दोन इमेजेस आहेत तर स्क्रीनवर दिसताना ही इमेज तुम्हाला अशा दिसते. पहिली इमेज जिथे संपते जस्ट तिथूनच सेकंड इमेज स्टार्ट झालेली असेल तर याला म्हणतात जस्ट रिझॉल्ट इमेज. ओके. आता वेल रिझॉल्ट इमेज म्हणजे काय बघा. हा एका ऑब्जेक्टचा डिफ्रॅक्शन पॅटर्न हा झाला सेंट्रल मॅक्झिमा आणि हा झाला फर्स्ट मिनिमा. वेन सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू अदर डिफ्रॅक्शन पॅटर्न लाईज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर डिफ्रॅक्शन पॅटर्न, देन इमेज इज कॉल्ड ॲज वेल रिझॉल्ट इमेज. लक्षात आलं. ज्या वेळेला सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू सेकंड डिफ्रॅक्शन पॅटर्न लाईज बियॉन्ड द फर्स्ट मिनिमा ड्यू टू अदर डिफ्रॅक्शन पॅटर्न, देन इमेज इज कॉल्ड ॲज वेल रिझॉल्ट इमेज. या केसमध्ये डिस्टन्स बिटवीन टू सेंट्रल मॅक्झिमात इज ग्रेटर दॅन डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट मिनिमा ऑफ एनी वन ऑफ देम एक्स इज ग्रेटर दॅन वाय. स्क्रीनवर ह्या इमेजेस अशा टोटल सेपरेट दिसतील. लक्षात आलं. तर या इमेजला म्हणतात वेल रिझॉल्ट इमेज. ओके. आता अनरिझॉल्ड इमेज हा फर्स्ट ऑब्जेक्टचा डिफ्रॅक्शन पॅटर्न, हा सेंट्रल मॅक्झिमा आणि हा फर्स्ट मिनिमा. इफ सेंट्रल मॅक्झिमा ड्यू टू second diffraction pattern lies within central maxima and first minima of other diffraction pattern, then image is called as unresolved image. म्हणजे हे डिस्टन्स एक्स आहे, हे डिस्टन्स वाय आहे. दोन सेंट्रल मॅक्झिमामधलं डिस्टन्स जर एकाचा सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मिनिमा यांच्या डिस्टन्सपेक्षा कमी असेल तर अशा इमेजला म्हणायचं अनरिझॉल्ड इमेज. स्क्रीनवर ह्या इमेज अशा दिसतील. तुम्हाला ह्या इमेजना सेपरेट करता येणार नाही. लक्षात आलं. तर हे झालं अनरिझॉल्ड इमेज. सो अकॉर्डिंग टू रॅले देर आर 3 टाइप्स ऑफ इमेजेस: जस्ट रिझॉल्ड इमेजेस, वेल रिझॉल्ड इमेजेस अँड अनरिझॉल्ड इमेजेस. मग आता आपल्याला स्टडी करायचे दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन: रिझॉल्विंग पॉवर अँड लिमिट ऑफ रिझोल्युशन. Resolving power. Resolving power is ability of instrument to form just resolved images of two closely spaced objects. Ability of optical instrument to obtain just resolved images of two closely spaced objects is called as resolving power. लक्षात आलं. दोन क्लोजली स्पेस्ड ऑब्जेक्ट आहेत त्यांच्या जस्ट रिझॉल्व्ड इमेज फॉर्म करायची इन्स्ट्रुमेंटची ॲबिलिटी, त्याला म्हणायचं रिझॉल्विंग पॉवर. आता लिमिट ऑफ रिझोल्युशन. लिमिट ऑफ रिझोल्युशन
limit of resolution, minimum distance between two objects so that instrument can form their just resolved image is called as limit of resolution. दोन ऑब्जेक्ट मधलं मिनिमम डिस्टन्स फॉर विच ऑब्जेक्ट कॅन फॉर्म इन्स्ट्रुमेंट कॅन फॉर्म देअर जस्ट रिझॉल्व्ड इमेज इज कॉल्ड ॲज लिमिट ऑफ रिझोल्युशन अँड रिझॉल्विंग पॉवर इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लिमिट ऑफ रिझोल्युशन किंवा असं म्हणू शकता रिझॉल्विंग पॉवर इज ऑलवेज रिसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. डी म्हणजे लिमिट ऑफ रिझोल्युशन. लक्षात आलं. रिझॉल्विंग पॉवर इज रिसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. मग आता दोन पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. हे पॉईंट बहुतेक महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसमध्ये नाही आहेत, पण आपल्याला जेईई नीटसाठी यांचा फॉर्म्युला लागणार आहे. सो फॉर्म्युला रिझॉल्विंग पॉवर ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, सिम्पल मायक्रोस्कोप म्हणजे मॅग्निफाईंग लेन्स. आता हा कॉन्व्हेक्स लेन्स, हा ऑब्जेक्ट प्लेस केला आहे. ह्या ऑब्जेक्टपासून दोन रेज निघालेत. हा फर्स्ट रे आफ्टर रिफ्रॅक्शन हा इथे आला. हा सेकंड रे आफ्टर रिफ्रॅक्शन तो इथे आला. या पॉईंटपासून पण दोन रे निघाले. हा फर्स्ट रे आफ्टर रिफ्रॅक्शन हा इथे आला. हा सेकंड रे आफ्टर रिफ्रॅक्शन हा इथे आला. इथे आपल्याला इमेज मिळाली, इन्व्हर्टेड इमेज. हा अँगल अल्फा. तर लिमिट ऑफ रिझोल्युशन फॉर्म्युला असतो लिमिट ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन फॉर्म्युला असतो लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. आता इथे बघा, अल्फा याला म्हणायचं सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन. हे असं आहे. हा अर्धा कॉन्व्हेक्स लेन्स, ही अर्धी कॉन्व्हेक्स लेन्स. तर हा अँगल अल्फा आला आहे. बरोबर आहे. तर लिमिट ऑफ रिझोल्युशन फॉर्म्युला असतो लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. लक्षात आलं. आता लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ लाईट, अल्फा म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन. आता सपोज करा हा फॉर्म्युला यूज करायचे फॉर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जर म्हणजे ज्या ऑब्जेक्टला स्वतःची लाईट नाही आहे अशा ऑब्जेक्टसाठी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डी इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. या फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन इव्हन NCERTमध्ये पण नाही आहे. तुम्हाला फॉर्म्युला लर्न करावं लागेल. सो नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असेल तर त्याचं लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं डी इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. लॅम्बडा वेवलेंथ ऑफ लाईट इन एअर, अल्फा म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोन. बरोबर आहे. ऑब्जेक्ट जर सेल्फ ल्युमिनस असेल तर इथे आपल्याला सफिक्स घ्यावा लागतो 1.22. सो 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. लिमिट ऑफ रिझोल्युशन फॉर सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे ज्या ऑब्जेक्टना स्वतःची लाईट आहे अशा ऑब्जेक्टसाठी लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. कळलं. आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं डी इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. आता सपोज करा तुम्ही ऑब्जेक्ट आणि लेन्स ह्यांच्यामध्ये अदर दॅन एअर मिडियम यूज करताय तर मग हा फॉर्म्युला येईल 1.22 लॅम्बडा इंटू लॅम्बडा मिडियम डिवायडेड बाय 2 साइन अल्फा. बरोबर आहे. लॅम्बडा मिडियम इज नथिंग बट लॅम्बडा एअर डिवायडेड बाय म्यू म्हणजेच लॅम्बडा अपॉन म्यू. मग त्या केसमध्ये लिमिट ऑफ रिझोल्युशन आलं 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्यू साइन अल्फा. हे म्यू साइन अल्फा आहे. याला म्हणतात न्यूमरिकल अपार्चर. मग त्या केसमध्ये फॉर्म्युलाला डी इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 NA. NA म्हणजे
न्यूमरिकल अपार्चर. लक्षात आलं. 2NA. NA म्हणजे न्यूमरिकल अपार्चर. आता रिझॉल्विंग पॉवर इज नथिंग बट reciprocal of limit of resolution. Therefore, resolving power for non-luminous object is 2 sin alpha divided by lambda. किंवा नॉन ल्युमिनस ऑब्जेक्टचा हा फॉर्म्युला आला. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी फॉर्म्युला आला 2 sin अल्फा डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. किंवा रिझॉल्विंग पॉवर इज 2 times NA न्यूमरिकल अपार्चर डिवायडेड बाय 1.22 लॅम्बडा. कळलं. सेल्फ ल्युमिनस ऑब्जेक्ट असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं लॅम्बडा अपॉन 2 sin अल्फा. ऑब्जेक्ट जर सेल्फ ल्युमिनस असेल म्हणजे त्याला स्वतःची लाईट असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 sin अल्फा. अदर दॅन एअर मीडियम यूज करत असेल तर हा फॉर्म्युला येतो 1.22 लॅम्बडा मीडियम डिवायडेड बाय 2 sin अल्फा. सो डी इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 म्यू sin अल्फा. म्यू sin अल्फा म्हणजे न्यूमरिकल अपार्चर. मग त्या केसमध्ये फॉर्म्युलाला डी इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 times NA. आणि हे फॉर्म्युले उलटे केले, त्याचा रिसिप्रोकल घेतला की तुम्हाला मिळेल रिझॉल्विंग पॉवर. क्लिअर झालं. तर रिझॉल्विंग पॉवर ऑफ सिम्पल मायक्रोस्कोप. बहुतेक हा पॉईंट बोर्डला नाही आहे पण आपल्याला हे फॉर्म्युले जेई किंवा नीट करताना लागतील म्हणून मी हा पॉईंट कव्हर केला आहे. लक्षात आलं. मग असंच आपल्याला स्टडी करायचं आहे रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. आता टेलिस्कोप हा लॉंग डिस्टन्स ऑब्जेक्ट असतात त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी यूज करताय. त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी आपण यूज करतो. सपोज करा ही एक स्टार आहे. स्टारच्या सरफेसवर हे 2 पॉईंट आहेत ए आणि हा पॉईंट आहे सपोज करा बी. ह्या 2 पॉईंट तुम्ही ऑब्झर्व करताय बाय युजिंग टेलिस्कोप. मग डायग्राम कसा येईल बघा. हे टेलिस्कोपची लेन्स. ओके. आता पॉईंट ए आणि पॉईंट बी ह्यांच्याकडून 2 लाईट येतील. आता ह्या 2 लाईट मधला म्हणजे ह्या 2 पॉईंट करून जी लाईट आले त्या लाईट मधला अँगल आपण मेजर करू बाय युजिंग पॅरलॅक्स मेथड. बरोबर आहे. आठवते का 11th झालेली पॅरलॅक्स मेथड. तर पॉईंट ए कडून आलेले ह्या लाईट आहे. पॉईंट बी कडून आलेली ही लाईट आहे आणि पॅरलॅक्स अँगल थीटा आहे. पॉईंट बी कडून ह्या लाईट आल्या. ए बी हे झालं ए बी. ओके. पॉईंट बी कडून आलेल्या लाईट आहेत आणि पॉईंट ए कडून आपण काय केलं स्टारच्या सरफेसवर 2 पॉईंट कन्सिडर केले पॉईंट ए आणि पॉईंट बी. ह्या 2 पॉईंटपासून जी लाईट येते त्या लाईटमधला अँगल मेजर केला बाय युजिंग ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आणि त्यांच्यामधला अँगल म्हणजेच त्यांच्यामधलं डिस्टन्स असणार आहे. तर ते अँग्युलर डिस्टन्स म्हणजेच पॅरालिटिक अँगल असणार आहे. आता सपोज करा ही स्क्रीन आहे. ए कडून आलेली लाईट या पॉईंटला मीट झाली. आता बघा डिस्टन्स ए एक्स ओ आणि डिस्टन्स ए वाय ओ हे इक्वल डिस्टन्स आहेत. याचा अर्थ ए पॉईंटपासून आलेले रे जे ओ पॉईंटला कॉन्व्हर्ट झाले त्यांच्यामधला पाथ डिफरन्स 0 आहे आणि फेज डिफरन्स देखील 0 आहे. याचा अर्थ पॉईंट ओ हा सेंट्रल मॅक्झिमा असणार आहे. बरोबर आहे. आता हा जर सेंट्रल मॅक्झिमा असेल अकॉर्डिंग टू रॅलेस क्रायटेरिया इमेजला आपण जस्ट रिझॉल्ड इमेज केव्हा म्हणतो ज्या वेळेला एकाचा सेंट्रल मॅक्झिमा दुसऱ्याच्या मिनिमावर फर्स्ट मिनिमावर लाय होतो त्यावेळेला. बरोबर आहे. मग पॉईंट ओ हा सेंट्रल मॅक्झिमा आहे आणि कोणतंही ऑब्स्टिकल इन्स्ट्रुमेंट हे जस्ट रिझॉल्ड इमेज फॉर्म करते. आता हे बी पॉईंटपासून आलेले रेज आहेत.
हे बी पॉईंटपासून आलेले रेज जे पी पॉईंटला कॉन्व्हर्ट झालेत, बरोबर आहे. आता लक्ष द्या, ए एक्स पी आणि बी वाय पी हे डिस्टन्स अनइक्वल आहे, बरोबर आहे. मग मी इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, हा पॉईंट एन झाला. परपेंडिक्युलरच्या पुढचे डिस्टन्स सेम असत, याचा अर्थ डिस्टन्स एन पी अँड डिस्टन्स एक्स पी सेम असणार आहे. याचा अर्थ ॲज कम्पेअर टू फर्स्ट रे, सेकंड रेनं ट्रॅव्हल केलेलं ॲडिशनल डिस्टन्स वाय एन असणार आहे. हा झाला पाथ डिफरन्स, हा अँगल थीटा. आणि सपोज करा लेन्सचा डायमीटर, लेन्सचा अपार्चर डी असेल, तर पाथ डिफरन्स आला साइन थीटा इज इक्वल टू वाय एन अपॉन एक्स वाय. वाय एन इज इक्वल टू एक्स वाय साइन थीटा. देअरफॉर वाय एन इज इक्वल टू डी साइन थीटा. थीटा जर स्मॉल असेल तर वाय एन इज इक्वल टू थीटा इंटू डी. हा झाला पाथ डिफरन्स. आता लक्ष द्या, कोणतं पण इन्स्ट्रुमेंट अकॉर्डिंग टू रॅले, कोणतंही इन्स्ट्रुमेंट असतं ते जस्ट रिझॉल्ट इमेज फॉर्म करतं. मग वो पॉईंट जर सेंट्रल मॅक्झिमा असेल, इन ऑर्डर टू सॅटिस्फाय रॅलेज क्रायटेरिया, रॅलेज कंडिशन, पॉईंट पी मस्ट बी सेंट्रल मॅक्झिमा, बरोबर आहे. आपण जस्ट रिझॉल्ट इमेज कोणाला म्हणतो, ज्या वेळेला एका डिफ्रॅक्शन पॅटर्नचा सेंट्रल मॅक्झिमा दुसऱ्याच्या फर्स्ट मिनिमाची ओव्हरलॅप होतो, त्यावेळेला ती इमेज जस्ट रिझॉल्ट असते, बरोबर आहे. मग आता नीट लक्ष द्या, रे ए एक्स ओ अँड रे ए वाय ओ यांनी ट्रॅव्हल केलेली पाथ लेंथ सेम आहे. याचा अर्थ ओ पॉईंटला पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स दोन्ही 0 आहेत. याचा अर्थ ओ पॉईंट सेंट्रल मॅक्झिमा झाला. इन्स्ट्रुमेंट जस्ट रिझॉल्ट इमेज फॉर्म करतं. मग इन्स्ट्रुमेंट जर जस्ट रिझॉल्ट इमेज फॉर्म करत असेल तर एकाचा सेंट्रल मॅक्झिमा दुसऱ्या डिफ्रॅक्शन पॅटर्नच्या मिनिमाची कोइन्साइड व्हायला पाहिजे, मिनिमाची ओव्हरलॅप व्हायला पाहिजे. मग ओ हा सेंट्रल मॅक्झिमा आहे, याचा अर्थ पी 100% फर्स्ट मिनिमा असणार. मग फर्स्ट मिनिमा असेल तर डिफ्रॅक्शनची कंडिशन असते पाथ डिफरन्स मस्ट बी इक्वल टू एन लॅम्बडा, बरोबर आहे. हा फर्स्ट मिनिमा आहे, देअरफॉर एन इज इक्वल टू 1. देअरफॉर पाथ डिफरन्स मस्ट बी इक्वल टू लॅम्बडा. आपला पाथ डिफरन्स किती आला आहे, थीटा डी. देअरफॉर थीटा डी मस्ट बी इक्वल टू लॅम्बडा और थीटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी. ओके, हा झाला पाथ डिफरन्स. आता हा फॉर्म्युला यूज करायचा आहे जर लेन्स स्क्वेअर क्रॉस सेक्शनवाली असेल तर. लेन्स जर स्क्वेअर क्रॉस सेक्शनवाली असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशन येतं लॅम्बडा अपॉन डी. पण लेन्स जर सर्क्युलर क्रॉस सेक्शनवाली असेल तर पाथ डिफरन्स येतो, लिमिट ऑफ रिझोल्युशन येतं 1.22 लॅम्बडा अपॉन डी. लक्षात आलं. मागच्या केसमध्ये 1.22 हा नंबर आपण सेट ल्युमिनस ऑब्जेक्टसाठी घेतला होता. तर टेलिस्कोपमध्ये जर लेन्स स्क्वेअर क्रॉस सेक्शनवाली असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं लॅम्बडा अपॉन डी, आणि सर्क्युलर क्रॉस सेक्शनवाली लेन्स असेल तर लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं 1.22 लॅम्बडा अपॉन डी. हे झालं लिमिट ऑफ रिझोल्युशन. देअरफॉर रिझॉल्विंग पॉवर इज नथिंग बट 1 अपॉन डी. देअरफॉर रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू आलं डी अपॉन 1.22 लॅम्बडा. दिस इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. क्लिअर झालं. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय लक्षात आलं. तर हे दोन्ही पॉईंट महाराष्ट्र मला कन्फर्म नाही आहे, पण हे दोन्ही पॉईंट महाराष्ट्र बोर्डला नाही आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त जेई नीटसाठी हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा. सो फॉर सर्क्युलर अपार्चर ऑफ लेन्स लिमिट ऑफ रिझोल्युशन असतं 1.22 लॅम्बडा अपॉन डी आणि रिझॉल्विंग पॉवर असते डी अपॉन 1.22 लॅम्बडा. क्लिअर झालं. तर या टॉपिकमध्ये आपण इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टडी केलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, टाईप्स ऑफ सुपरपोजिशन, इंटरफरन्स, टाईप्स ऑफ इंटरफरन्स, त्यानंतर
इंटेन्सिटीचे रिलेशन. देन आपण स्टडी केलं यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट, त्याचं प्रेझेंटेटर्स, त्याचे ऑब्झर्वेशन्स. त्यानंतर आपण कंडिशन फॉर मॅक्झिमा, कंडिशन फॉर मिनिमा स्टडी केलं. त्यानंतर आपण स्टडी केलं ॲनालिटिकल ट्रीटमेंट ऑफ इंटरफरन्स बँड, ज्याच्यामध्ये आपण ऑप्टेन केलं होतं एक्सप्रेशन फॉर पार्ट डिफरन्स, त्याच्यावरनं कंडिशन फॉर मॅक्झिमा, कंडिशन फॉर मिनिमा. त्यानंतर आपण स्टडी केलं एक्सप्रेशन फॉर बँडविड्थ. त्यानंतर आपण डिफ्रॅक्शन, टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन, कंडिशन टू ऑप्टेन वेल डिफाईन इंटरफरन्स पॅटर्न, कोहरंट सोर्स, नॉन कोहरंट सोर्स, प्रॉपर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन. त्यानंतर आपण स्टडी केलं लिमिट ऑफ रिझोल्युशन फॉर टेलिस्कोप, फॉर मायक्रोस्कोप. हा एवढा टॉपिक आहे आपला इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन टॉपिक संपला. ओके, थांबूयात.